बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे। गंगापूर धरणातून 6160 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याचं आपण पाहतोय। तर धरणात वेगाने पाण्याची आवक होत असल्याने पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस वाढल्यास विसर्ग आणखी वाढवला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार असल्याने आता नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ देखील होणार आहे। तर नाशिकमध्ये गोदावरीची पूर परिस्थिती आणखीनच वाढेल, त्याच्यामुळे नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून हा इशारा देण्यात आला आहे। तर याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे। अभिजित, आपण पाहतोय नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि गंगापूर धरण देखील फुल भरलेला आहे। काय नेमकी अपडेट आहे आताची आणि काय अधिक माहिती मिळते? प्राची, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढती आहे आणि त्यामुळे आता गंगापूर धरणातून जवळपास 6160 क्युसेक वेगाने गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे। ही गंगापूर धरणावरची आत्ताची ताजी दृश्य आहेत। गंगापूर धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि या 7 दरवाजांमधून 6160 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जातोय। साधारणपणे पुढच्या 2 ते 3 तासामध्ये हे वाढलेलं पाणी जे आहे ते नाशिकमध्ये पोहोचेल आणि त्यानंतर मग नाशिकमध्ये रामकुंड गोदाघाटाच्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ होणार आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून सातत्याने पावसाची बॅटिंग सुरू आहे। धरण 65% जास्त भरलेलं आहे, त्यामुळे धरणामधून पाण्याचा हा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात केला जातोय। अद्यापही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे, त्यामुळे जर पाऊस वाढला तर पुन्हा एकदा धरणातून केला जाणारा विसर्ग जो आहे तो आणखी टप्प्याटप्प्याने वाढवला जाण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे आता जे नदी किनारी गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरची जी गावं आहेत, जे नागरिक आहेत, त्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। जे शेतकऱ्यांच्या ज्या वीज मोटारी असतात पाण्यामध्ये त्या देखील काढून घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। सोबतच जे काही साहित्य असेल ते देखील नागरिकांनी इतरत्र हलवावं अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात नक्कीच। खरं तर नाशिककरांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्ही दिली आहे। धन्यवाद अभिजित, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे आणि गंगापूर धरणातून 6160 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे।